नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात प्राध्यापक डॉक्टर आनंद दत्तात्रय भोसले यांच्या अंधारातील दिवे ह्या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे ते प्रेस करा, त्यातला ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी कोणतीही कथा किंवा कादंबरीचा भाग माझ्या चॅनलवर अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. चला श्रोते हो, सुरू करूयात. प्राध्यापक डॉक्टर आनंद भोसले लिखित अपराधी कौन. वादळी रात्र होती. सुसाट वारा सुटला होता. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट, त्याच्या सोबतीला मुसळधार पाऊस. या धुंद वातावरणामुळे रात्री 10 वाजून गेले होते तरी अमरला झोप आलेली नव्हती. रेवती म्हणजे अमरची पत्नी, ती मुलांसह माहेरी गेली होती. अमर खिडकीतनं पाऊस बघत होता. त्याला लहानपणापासूनच असं खिडकीत बसून पाऊस बघायला खूप आवडे. खाजगी गुप्तहेर खात्यात अमरचं नाव विख्यात होतं. कुठलीही गुंतागुंतीची केस तो अगदी सहजपणे उकलीत असे, त्यामुळे सामान्य जनमानसात त्याची विलक्षण छाप होती. आपल्या घरच्या कुटुंबाच्या रहस्य प्रकरणात सामान्य लोक सरळ पोलिसांची मदत मागत नसत, कारण त्यातल्या अकारण प्रसिद्धीनं त्यांना आपल्या घराण्याची प्रतिमा डागाळली जाण्याची भीती वाटे आणि म्हणून ते सरळ अमरकडे मदत मागण्यासाठी जात असत. गेल्या 15 दिवसांपासून अमरकडे काहीच काम नव्हतं, त्यामुळे तो खुशीत होता. कारण कुठलीही केस हातात घेतली की सतत विचार, सतत तंद्री यातच मग्न असल्यामुळे तो कौटुंबिक आनंदाला मुकत असे आणि त्यामुळे त्याची पत्नीसुद्धा नाराज होत असे. पण त्या सगळ्याची भरपाई त्यांनी या 15 दिवसात भरून काढली होती. रेवतीला, पुष्पकला आणि निशाला त्यांनी मनमुराद फिरवलं होतं. रेवतीला साडी, मुलांना कपडे घेऊन दिले, त्यामुळे तेही आनंदित झाले होते. मग पुन्हा त्याच्यातला गुप्तहेर जागा झाला आणि एखादं नवं रहस्यनाट्य घडायची तो वाट बघायला लागला. अचानकपणे टेलिफोनची घंटी वाजायला लागली. तसा बाहेर शांत चित्तानं पाऊस बघणारा अमर त्यांनी स्वतःशी काहीतरी पुटपुटत फोन उचलला. हॅलो, प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अमर हिअर. हॅलो, मी सत्यनारायण वर्मा बोलतोय. अमर साहेब, कृपया आपण मला मदत करा ना. नाही ठीक आहे, मदत, पण झालंय काय? नाही ते मी फोनवर नाही सांगू शकत. कृपया आपण मला यावेळी भेटाल. सत्यनारायणाचा स्वर घाबरलेला होता. अहो, या भलत्या वेळी? पण ठीक आहे, या आपण. अमरनं फोन खाली ठेवला आणि हा इसम कुठल्या संकटात सापडला असेल, आपल्याला इतक्या रात्री भेटायचं प्रयोजन काय याचा विचार करायला लागला. अर्ध्या तासातच शेठ सत्यनारायण वर्मा अमरच्या घरी त्याच्या समोरच्या चेअरमध्ये बसले होते. डोळे भीतीनं ग्रासले होते, ओठ थरथर कापत होते. त्यांचं सर्वांग एका अनामिक भीतीनं शहारत होतं. अमरनं नुकत्याच केलेल्या गरमागरम कॉफीचे 2 पेले बनवले. एक सेठ सत्यनारायण पुढे सरकवला, एक स्वतःजवळ घेत तो कॉफीचा आस्वाद घ्यायला लागला. बोला ना मिस्टर सत्यनारायण, काय घडलंय? कॉफीचा पेला कसा बसा हातात धरत शेठ म्हणाले, अमर साहेब, अहो हा माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. नाही ते तर तुम्ही इतक्या वादळी रात्री मला भेटायला येण्यावरनं कळतच आहे. साहेब, मला रोज रात्री माझ्या पुतण्याचा फोन येतो. त्यात मला ठार मारण्याची धमकी देतो तो. त्या पुतण्याला मी इस्टेटीतनं काढून टाकलं आहे. मी स्वतः निपुत्रिक आहे. घरी गडगंज संपत्ती आहे, त्यामुळे आपल्याला इस्टेटीत हिस्सा मिळावा यासाठी तो पुतण्या मला रोज धमकी देतो. घाबरू नका मिस्टर सत्यनारायण, तो तुमचा पुतण्या तुम्हाला ठार करू शकत नाही. कारण जर तुम्हाला त्यांनी ठार केलं तर त्याच्या नावानं इस्टेटीचा हिस्सा घेणार कोणाकडनं तो? अमरनं युक्तिवाद केला आणि अरे हो, की ही गोष्ट माझ्या लक्षातच आली नव्हती. सेठ सत्यनारायणाच्या चेहऱ्यावरचं चिंतेचं सावट दूर झालं होतं. हे बघा, तुम्ही काळजी करू नका त्याबद्दल काही, पण मी काय म्हणतो, तुम्हाला कोणीच नाही आहे तर तुम्ही त्या पुतण्याला इस्टेटीतला हिस्सा का देत नाही आहात? अहो, तो राजेंद्र 1 नंबरचा बदमाश आहे. दारू, पत्ते, रंडीबाजी यात बुडालेला आहे तो.
हो, आय सी. बरं साहेब, निघतो मी. आपल्याला उगाचच इतक्या रात्री त्रास दिला मी, नाही का? औपचारिकतेनं सेठ म्हणाले. नाही नाही, अहो तसं काही नाही सेठ. बरं, तुमची फी? मी एवढ्याशा सल्ल्याची फी घेत नसतो. बरं, येतो, सत्यनारायण आनंदात म्हणाले. अमरच्या बंगल्याबाहेर कोणी श्वेतवस्त्रधारी सुंदर स्त्री रस्त्याच्या पलीकडच्या एका झाडाच्या आडून अमरच्या बंगल्यातून बाहेर निघणाऱ्या सेठ सत्यनारायणकडे रोखून बघत होती. अमर हे दृश्य खिडकीतनं बघत होता. रस्त्यावरचा स्ट्रीट लाईट त्या झाडाजवळ असल्यामुळे त्या तरुणीच्या चेहऱ्यावरचे हावभाव अमरला स्पष्ट दिसत होते. तिच्या नजरेत द्वेष, सूड ह्या भावना क्रमानं स्पष्ट दिसत होत्या. अमरचा फोन खणखणायला लागला परत. अमरनं त्रासिक मुद्रेनं फोन उचलला. हॅलो, अमर हिअर. हॅलो अमर साहेब, मी तुम्हाला. पलीकडनं सेठ सत्यनारायण बोलत होता. अतिशय घाबरलेला वाटत होता. काय झालंय काय सेठ सत्यनारायण? साहेब अहो, इथे खून झालाय, खून. कोणाचा? अमरला ही अपेक्षाच नव्हती. तो चक्रावला होता. अहो, माझ्या त्याच पुतण्याचा खून झालाय, ज्याच्याबद्दल मी तुम्हाला आत्ता थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं ना. तो मला टेलिफोनवरनं धमकी देणारा तो. बरं मला सांगा, तुम्ही कुठून बोलताय? मी माझ्या घरनंच बोलतोय साहेब. तुम्ही लवकर या हो, मला खूप भीती वाटते साहेब. या ना लवकर. हे बघा, मी ताबडतोब निघतोय. तुम्ही पोलिसांनाही ती बातमी द्या. अमरनं फोन ठेवला आणि ताबडतोब घराबाहेर पडायची तयारी करायला लागला. तेव्हा रात्रीचे 12 वाजून गेले होते. सेठ सत्यनारायणाच्या बंगल्याच्या समोर पोलीस जीप उभी होती. पाऊस अजूनही थांबलेला नव्हता. अमरनं मोटरसायकल आवारात थांबवली आणि तिला लॉक करून बंगल्यात प्रवेश करणार तोच त्याच्या पाठीमागे काहीतरी हालचाल झाल्याचा आवाज आला. त्याने गरकन वळून मागे बघितलं तर मघाशी दिसलेली ती सुंदरी क्षणार्धात काळोखात लुप्त झाली. सेठ सत्यनारायण अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत बंगल्याच्या आवारात आले. अमरला बघून त्यांना धीर आला. ते घाबरत हात जोडून म्हणाले, साहेब मला वाचवा हो. काय घडलं, कसं घडलं, मला काही समजत नाही आहे. तुम्हाला आज फोन आला होता का? कुणाचा साहेब? त्या राजेंद्रचा, तुम्हाला ठार करण्याबद्दल. हो ना, हो. तेच तर आश्चर्य आहे. तुमच्याकडून आलो आणि फोन आला. फोन घेतला, बंगल्यात आलो तर सोफ्यावर काहीतरी पडलेलं दिसलं. दिवाणखान्यातला लाईट लावला तर राजेंद्रचं प्रेत पडलेलं होतं. हो, आय सी. पोलिसांना फोन तुम्हीच केला? हो हो. अमर बोलत असताना राजेंद्रच्या मृतदेहापाशी आला. त्याचे कपडे अस्ताव्यस्त झाले होते. डोळे सताड उघडे होते. त्यात भीती स्पष्टपणे दिसत होती. नरड्याच्या खाली नखानं ओरबडल्याच्या खुणा दिसत होत्या. त्यावरून खून होण्याआधी त्याची खुनी इसमाशी झटापट झाल्याचं स्पष्टपणे दिसत होतं. फोटोग्राफर विविध अँगलनं फोटो घेत होते. पोलीस आपल्या कार्यवाहीत मग्न होते. इन्स्पेक्टर दीपक शर्मानं अमरकडं बघताच ओळखीचं स्मित केलं, कारण गुन्हा जिथे जिथे अमर तिथे तिथे हे जणू समीकरणच झालं होतं. कठीण गुंतागुंतीच्या केसेसची उकल करण्यात इन्स्पेक्टर दीपकला अमरची नेहमीच मोलाची मदत होत असे. तुम्हाला खुनाची धमकी देणं आणि त्याचाच खून होणं ही जरा विचित्र आणि संशयास्पद गोष्ट वाटतीये. इन्स्पेक्टर दीपक शेठ सत्यनारायणच्या चेहऱ्यावरच्या हावभावांचं बारीक निरीक्षण करत म्हणाले, मी नाही काही केलं साहेब. गळ्याची शपथ सांगतो, खरंच सांगतो अमर साहेब. अहो, जेव्हा मी आपल्याकडे आलो होतो त्याच वेळेला राजेंद्रला ठार करून कुणीतरी इथे आणून टाकलं होतं. तुम्ही येण्यापूर्वीच जर राजेंद्रला ठार करून इथे आणून टाकलं होतं तर मग तुम्हाला इथे आल्या आल्या राजेंद्रनं फोन कसा केला? अमरनं सत्यनारायणला विचारलं. तशी सत्यनारायणची मुद्रा बदलली. कपाळावर घामाच्या घर्मबिंदूंनी गर्दी केली. आणि दुसरीकडून राजेंद्रला जर इथे आणून टाकलं तर तसे रक्ताचे डाग दरवाजावर, फरशीवर, बंगल्याच्या आवारात कुठेतरी दिसायला हवेच होते. इन्स्पेक्टर दीपकनं अमरची शंका पूर्ण करून टाकली. पावसाची रात्र, पाण्याने धुतले गेले असतील, शेठ उद्गारला. बाय द वे, तुमच्या पुतण्याचा राजेंद्रचा कोणी मित्र मैत्रीण ज्यांच्यावर तुमचा संशय आहे? नाही, तशी नक्की नाही माहिती, पण
एक चेतन मेहता नावाचा त्याचा एक जुना मित्र येत होता. त्यालाही आता बरीच वर्ष झाली. तरी किती? अंदाजे 7-8 वर्ष. चेतन मेहताचं वर्णन करू शकता का? म्हणजे तो दिसायला कसा काय वगैरे. अमरमधल्या गुप्तहेराचा प्रश्न. आता त्या गोष्टीला 7-8 वर्ष झाली, तरी पण मला आठवतंय तो उंच होता, उंच, गौरवर्ण, सुदृढ, बसकं नाक, गोल चेहरा, घारे डोळे, आणि केस कुरळे. हो, हा चेतन मेहता सध्या करतो काय? त्याचं नॅशनल हायवेवर मोठं हॉटेल आहे, ड्रीमलँड नावाचं. तुम्हाला वाटतंय की त्यांनी हा खून? नाही, ते शक्य नाही हो. अहो, चेतन घरचा गर्भश्रीमंत आहे. राजेंद्र आणि चेतनचे संबंध मैत्रीचे, जिव्हाळ्याचे. आपण 7 वर्षात या संबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे का? कुणी सांगावं, पण नाही, मला वाटतं नाही तसं घडणार बरं का. ठीक आहे मिस्टर सत्यनारायण, तुम्ही आराम करा. इन्स्पेक्टर दीपक, तुम्ही पण निघताय ना? अहो, पंचनामा झालाच आहे. प्रेत पाठवून देतो दवाखान्यामध्ये पोस्टमॉर्टमसाठी. आपल्याला रिपोर्ट कधीपर्यंत मिळेल? उद्या संध्याकाळपर्यंत मिळायलाच पाहिजे ना. इन्स्पेक्टर दीपक आत्मविश्वासानं म्हणाले. थोड्याच वेळात दोघेही पोलीस स्टेशनमध्ये बसले होते. इन्स्पेक्टर दीपक टेबलावरच्या पेपरवेटची चाळा करत विचारमग्न होते, तर अमर सिगरेटची वर्तुळाकार वलय सोडत घटनांची जुळवाजुळव मनातल्या मनात करत होता. तुम्हाला काय वाटतं मिस्टर अमर, हा खून शेठ सत्यनारायणनं केला? अमरने एक रहस्यमयी हास्य केलं आणि डोळे मिसकावत तो म्हणाला, नाही, आत्ताच काही सांगता येणार नाही. म्हटलं तर सेठनं, म्हटलं तर त्या चेतन मेहता. इन्स्पेक्टर, तुम्हाला त्या चेतनबद्दल काय वाटतंय? नाही, मला खरं तर सेठ सत्यनारायणचा संशय येतोय. कारण नेहमीच्या फोनच्या धमकीने तो त्रस्त होता. त्यामुळे त्याला ठार करून उलट त्याच्याच विरुद्ध तक्रार करण्यासाठी आपल्यावर संशय येऊ नये म्हणून शेठ तो तुमच्या घरी आला. इन्स्पेक्टर दीपक म्हणाले. आणि त्या सुंदरीबद्दल? ती सुंदरी? अहो, राजेंद्र अय्याश होता हे आपल्याला माहितीच आहे की. तिचे आणि राजेंद्रचे संबंध असतील. आपण इन्स्पेक्टर, ती जरा प्रौढ वाटते. हो का? पण अमरनं वाक्य अधुरं सोडलं, कारण अशा संबंधात प्रौढ लहान असं काहीच नसतं हे सत्य त्याला ठाऊक होतं. तो इन्स्पेक्टर दीपकचा निरोप घेऊन निघाला. अमरनं आपली योजना मनात तयार केली होती. आता घरी जाऊन फक्त ताणून द्यायची हाच विचार मोटरसायकल चालवताना त्याच्या मनात घोळत होता. सकाळी बरोबर 10 वाजता अमर हॉटेल ड्रीमलँडमध्ये होता. हॉटेलचे मालक चेतन मेहता यायला अजून थोडा अवकाश होता. अमर शांतपणे सिगरेटचे वर्तुळाकार झुरके सोडत बसला होता. अरे साहेब आले बघा. या बेराच्या बोलण्यामुळे अमरची तंद्री भंग पावली. अमरनं त्या दिशेकडे बघितलं तसा तो चाकरावला. साधारण मध्यम उंचीचा, फुगीर गालाचा, लांबट चेहऱ्याचा, बारीक किलकिल्या डोळ्यांचा, काळेशार गोविंदा टाईप भांगाचा, डोळ्यांवर सोनेरी चष्मा चढवलेला चेतन मेहता तिकडनं येत होता. अमर मनात म्हणत होता की शेठ सत्यनारायणनं केलेल्या चेतन मेहताच्या वर्णना पलीकडचा हा ग्रस्त आहे. शेठ सत्यनारायण आपल्याबरोबर खोटं बोलला का काय, हाच प्रश्न मग अमरला भेडसावायला लागला. तोच काही वेळापूर्वी अमरचं व्हिजिटिंग कार्ड चेतनच्या ऑफिसमध्ये ठेवणाऱ्या बेरानं अमरला चेतननी ऑफिसात बोलवल्याची वर्दी दिली. या 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 डिटेक्टिव्ह अमर, बसा बसा बसा. थंडपणे स्वागत करत चेतन म्हणाला. स्थानापन्न होताच अमर म्हणाला, मिस्टर चेतन मेहता, तुमचा परममित्र राजेंद्र वर्मा, त्याच्या खुनाच्या चौकशीच्या निमित्तानं मी तुमच्याकडे आलो आहे. काय सांगताय तुम्ही? राजेंद्रचा खून झाला? कधी, कुठे आणि हे घडलं तरी कसं? हे घडलं सेठ सत्यनारायणच्या बंगल्यावर. ओह माय गॉड, शेवटी हे घडलंच तर. चेतन हाताच्या ओंजळीत चेहरा लपून रडायलाच लागला. नाही, मला सांगा चेतन, तो तुम्हाला मरणापूर्वी कधी भेटला होता का? काय घडणार हे कदाचित तुमच्या लक्षात आलं होतं का? अमरनं विचारलं. साहेब, त्याला शेठ सत्यनारायणच्या इस्टेटीत पुतण्या म्हणून हिस्सा हवा होता. त्याला शेठचा विरोध होता. त्यामुळे तो चिडून रोज याच हॉटेलमधनं रात्री त्यांना फोनवरनं ठार मारायची धमकी देत होता. पण ती फक्त धमकीच बरं का, म्हणजे हिस्सा मिळावा ह्यासाठी.
पण हा ससेमिरा सोडवण्यासाठी त्या सेठने राजेंद्रचा खून केलेला असावा. साशंकपणे चेतन म्हणाला. ठीक आहे, ठीक आहे, थँक्स फॉर युअर इन्फॉर्मेशन, आय विल मीट यू अगेन. असं म्हणत अमर चेतनच्या केबिन बाहेर आला आणि थबकला. कारण अमर आणि चेतनचं बोलणं ऐकण्यासाठी एक बेरा केबिनच्या भिंतीला चिकटून उभा होता. अमरनं त्याच्याकडे बघितलं. त्याच्या डोळ्यात भीती आणि अश्रूसुद्धा होते. तो काहीतरी अमरला सांगू इच्छित होता. अमरनं त्याला काहीही न विचारता हॉटेलच्या बाहेर आणलं. तो बेरा बावरलेल्या सशासारखा इकडे तिकडे बघत होता. कुणीतरी त्याला पाहण्याची भीती बहुतेक त्याला जाणवत असावी. तिथून थोड्या अंतरावर असलेल्या छोट्या हॉटेलमध्ये जाऊन बसल्यावर अमरला तो काहीतरी सांगायला लागला. अमरचे डोळे आश्चर्यानं विस्फारले गेले. त्याचं सांगणं रहस्यमयी होतं. ते संपल्यावर अमर त्याला म्हणाला, बेरा, तू हे जे काही सांगितलंस ते सगळं खरं आहे ना? अहो साहेब, देवाची शपथ घेऊन सांगतो, फक्त माझं नाव कुणाला सांगू नका, नाहीतर साहेब माझ्या जीवाला धोका होणार बरं का. बेरा भीतभीत म्हणाला. अमरनं त्याला तसं वचन दिलं. पण दोघांनाही माहीत नव्हतं की त्यांच्यापासून काही अंतरावर तोंडासमोर वर्तमानपत्र वाचत असल्याचा खोटा आविर्भाव करणारी व्यक्ती त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकतीये. अमर तिथनं खुशीत निघाला, कारण त्याच्या मनात रहस्याचे धागे उकलत चाललेले होते. त्याच दिवशी ठीक 12:30 वाजता अमरनं सेठ सत्यनारायणच्या बंगल्यात प्रवेश केला. एक गुप्तहेर म्हणून प्रवेश केलेला होता. अंगावर संपूर्ण काळा पोशाख त्यांनी परिधान केला होता. चेहऱ्यावर बुरखासुद्धा लावलेला होता. अमरनं सराईतपणे दरवाजा उघडला. दिवाणखान्यात प्रवेश केला. सर्वत्र शांतता होती. काळ्याकुट्ट अंधाराचं साम्राज्य होतं तिथं. त्यात घड्याळाची टिकटिक शांतता भंग करत होती. अमरनं टॉर्च पेटवला आणि काही दुवा मिळतोय का याचा शोध घ्यायला लागला. त्याचा हात अचानकपणे तिथल्या टेबलावरच्या श्रीकृष्णाच्या मूर्तीवर पडला आणि अचानकपणे ती मूर्ती गोल गोल फिरायला लागली. ती मूर्ती फिरायला लागली तशी त्या मूर्तीच्या पायाखालची चौकोना इतकी जमीन सरकायला लागली. थोड्याच वेळात त्याला तिथनं तळघराच्या पायऱ्या दिसायला लागल्या. अमर शीळ वाजवत हळूहळू मांजराच्या पावलानं तळघरात प्रवेश करायला लागला. तळघरात गेल्यानंतर त्याने टॉर्च पुन्हा पेटवला. त्याला आश्चर्याचा धक्का बसला, कारण तिथे सर्वत्र भिंतींवर देशी विदेशी स्त्रियांची नग्न छायाचित्रं लावली होती. ती चित्र भडक होती, कामुक होती. अमरची नजर तिथल्या पुस्तकांवर गेली. ती पुस्तकंसुद्धा स्त्री पुरुषाच्या कामजीवनावरची होती. ती पुस्तकं चाळत असताना अमरला एका पुस्तकात एक फोटो मिळाला आणि तो हादरला, कारण त्या फोटोत सेठ सत्यनारायणबरोबर ती सुंदरी होती जिला अमरनं त्याच्या बंगल्याबाहेर सेठ सत्यनारायणवर पाळत ठेवताना बघितलं होतं. एका पुस्तकात त्याला अजून एक चिठ्ठी सापडली. अमर लक्षपूर्वक ती चिठ्ठी वाचायला लागला आणि थोड्याच वेळात तळघराच्या बाहेर निघून ते पूर्ववत बंद करून दिवाणखान्यातनं बाहेर पडला. तेवढ्यात कॉलबेल वाजली. अमर तत्परतेनं बंगल्याच्या पडवीमध्ये पडद्याच्या आड लपला. सेठ सत्यनारायण जांभया देत दिवाणखान्यात आले. त्यांनी दरवाजा उघडला. अमरनं बघितलं, तीच सुंदरी आलेली होती. अमर लक्षपूर्वक निरीक्षण करायला लागला. त्या सुंदरीनं वयाची 35 ओलांडली होती, तरी तारुण्य चांगलं जोपासलेलं होतं. हे बघ तारा, तू इथे यायला नको होतं, सेठ सत्यनारायण म्हणाला. माझा इलाज नव्हता सत्यू. त्या डिटेक्टिव्ह अमरकडे जायला नको होतं. आता मला जास्त वेळ थांबता येणार नाही. मी पोलिसात जाणार आणि त्यांना सांगणार आहे. ती सुंदर तारा सत्यनारायणला म्हणाली. अगं माझी आई, थोडं थांब ना, आपण काहीतरी मार्ग काढू. मी थांबायला तयार आहे, पण तो तयार नाही आहे. त्यांनी सांगितलंय की आज सेठ सत्यनारायणनं माझं ऐकलं नाही तर तू सरळ पोलिसात जा. ताराच्या चेहऱ्यावर काळजी दिसायला लागली. हे बघ मला फक्त 2 दिवस द्या, मी त्याची मागणी पूर्ण करतो, प्रॉमिस. सेठ सत्यनारायणनं सुंदरीच्या पाठीवरनं हात फिरवत सांगितलं. ती सुंदरी डोळे पुसत सेठबरोबर त्याच्या बेडरूममध्ये गेली. पडवीत आता कोणी नव्हतं. अमर पडद्याआडनं निघाला. त्याच्यासमोर आता सर्व चित्र स्पष्ट झालं होतं. राजेंद्रचा खुनी त्याच्या दृष्टिक्षेपात आला होता.
अमरनं इन्स्पेक्टर दीपक, शेठ सत्यनारायण आणि चेतन मेहता यांना हॉटेल ड्रीमलँडवर संध्याकाळी 7 वाजता यायला सांगितलं होतं. राजेंद्रचा खरा खुनी पकडल्यानंतरही अमरला एकच गोष्टीची खंत होती की अमर त्या हॉटेल ड्रीमलँडमधल्या बेराला वाचवू शकला नव्हता. आजच्या वर्तमानपत्रात त्या बेराच्या खुनाची बातमी ठळकपणे छापण्यात आली होती. याचा अर्थ बेराच्या पातळीवर तो खुनी किंवा त्याचा हस्तक असणार होता. त्यांनी तत्परतेनं ती माहिती इन्स्पेक्टर दीपकला दिली होती आणि खुन्याला पकडण्यासाठी त्यांनी चक्रव्यूहाची योजना केली होती आणि त्यामुळेच सेठला आणि चेतनला संध्याकाळी हॉटेल ड्रीमलँडवर बोलावण्यात आलं होतं. संध्याकाळी अमर हॉटेल ड्रीमलँडवर पोहोचण्याच्या पूर्वी शेठ सत्यनारायण, चेतन, इन्स्पेक्टर दीपक आले होते. पण अमरबरोबर ताराला आलेलं बघून शेठ सत्यनारायण हादरले. सगळे स्थानापन्न झाल्यावर अमर म्हणाला, आपल्याला राजेंद्रचा खुनी हवा आहे ना? हवा आहे का नको आहे? आणि काय हो ताराबाई, तुम्ही काय एवढ्या घाबरले आहेत? या स्त्रीने खून केला आहे माझ्या राजेंद्रचा, सेठ सत्यनारायण म्हणाले. नाही, अमर ठामपणे म्हणाला. सेठ सत्यनारायण, पोस्टमॉर्टेमच्या अहवालाप्रमाणे राजेंद्रचा खून संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान झाला आणि माझ्याकडे तुम्ही रात्री 10 ते 10:15 वाजता आल्याचं माझ्या स्मरणात आहे. म्हणजे तुम्हाला वाटतं खुनी मी आहे? खवळून उद्गारले सेठ सत्यनारायण. नाही सेठ, खुनी तुम्ही नाही आहात. हा खून या हॉटेलचा मालक चेतन मेहता यानंच केला आहे. ॲम आय राईट मिस्टर मेहता? अमर जसा म्हणाला तसा चेतन मेहता उडाला. तुमचं टाळकं ठिकाणावर आहे का अमर? यू फूल. आता फुलिश कोण आहे ना ते लवकर समजेल मिस्टर चेतन मेहता उर्फ निशिकांत. निशिकांतवर जोर देत जसा अमर म्हणाला तसा त्या सुंदरी ताराच्या आणि शेठ सत्यनारायणच्या चेहऱ्यावर भीती आणि काळजी दिसायला लागली. मिस्टर सत्यनारायण, मला सांगा, हे गृहस्थ मिस्टर चेतन मेहता आहेत? कारण तुम्ही आमच्याकडे जे चेतनचं वर्णन केलं होतं ना तसे हे नाही आहेत. इन्स्पेक्टर दीपक संभाषणात पहिल्यांदा भाग घेत म्हणाले. सेठ सत्यनारायण ततपप करायला लागले तसं अमर हसला आणि तो इन्स्पेक्टर दीपककडे बघत राजेंद्रच्या खुनाची कर्मकहाणी सांगायला लागला. इन्स्पेक्टर दीपक, हा सत्यनारायण शेठ आहे ना, हा एक अय्याश व्यक्तिमत्व आहे. याची पत्नी सतत आजारी आहे, त्यामुळे ह्या तारासोबत या सत्यनारायणचे अनैतिक संबंध होते आणि आहेत. या सेठला सेक्सची विकृती आहे, त्याचं ज्वलंत दर्शन मला त्या दिवशी तळघरात झालं. तिथेच मला या शेठचा आणि सुंदरीचा एक फोटो मिळाला, एक चिठ्ठी मिळाली. ती चिठ्ठी सेठच्या मृत पत्नीची होती. त्या चिठ्ठीत तिने स्पष्टपणे लिहिलं होतं की सेठच्या आणि या सुंदरीच्या संबंधांबद्दल त्यांना या अनैतिक संबंधातनं एक मुलगा पण झाला होता. त्याचं नाव निशिकांत. पण त्या निशिकांतला आपला वारसा न द्यायचं तिने लिहिलं होतं. आणि इन्स्पेक्टर, तो निशिकांत म्हणजेच हा तोतया चेतन मेहता. काय? अरे म्हणजे हा या शेठचा मुलगा आहे? हो, हा 20 वर्षीय तरुण तोतया चेतन मेहता ह्याच सुंदरी ताराचा आणि शेठचा मुलगा आहे. शेठचे आणि ताराचे मागच्या 22 वर्षांपासून संबंध आहेत, जेव्हा ताराचं वय अवघं 16 वर्षांचं होतं. अमर ताराकडे बघत म्हणाला, हो साहेब, इन्स्पेक्टर साहेब, या नराधामानं माझं जीवन बर्बाद केलं. मला लग्न पण करू दिलं नाही स्वतःच्या स्वार्थासाठी. तारा चिडून शेठकडे बघत म्हणाली. अमर, पण मग खरा चेतन मेहता आहे कुठे? इन्स्पेक्टर दीपक म्हणाला. अमर म्हणाला, ते मी तुम्हाला नंतर सांगतो. पहिल्यांदा हे ऐका की या निशिकांतनं राजेंद्रचा खून का केला. दीपकनं होकारार्थी मान डोलावली. राजेंद्र सेठ सत्यनारायणला रोज फोनवर धमकी देत होता आणि ही धमकी शेठनं ताराला सांगितली. तारानं आपल्या मुलाला म्हणजे निशिकांतला सांगितलं. संधीची वाट चेतन उर्फ निशिकांत बघत होता, कारण त्याला सेठ सत्यनारायणचा एकमेव वारस बनायचं होतं. तसं वचन सेठनं ताराला म्हणजे त्याच्या आईला दिलं होतं. म्हणून त्यांनी राजेंद्रला हॉटेलमध्ये बोलवलं. इथे त्यांची झटापट झाली आणि निशिकांतनं एका दगडात 2 पक्षी मारले. म्हणजे राजेंद्रचा हिस्सा तर वाचलाच, पण निशिकांतचं दुसरं एक रहस्य राजेंद्रच्या पोटात होतं, ते सुद्धा. कोणतं रहस्य?
खऱ्या चेतन मेहताला याच हॉटेलातल्या तळघरात कैद करण्याचं. निशिकांतनं 7 वर्षापूर्वीच जेव्हा राजेंद्र आणि चेतनचे संबंध जिव्हाळ्याचे होते तेव्हाच राजेंद्रला पैशाची लालसा दाखवून चेतनला कैद करून स्वतः तोतया चेतन मेहता बनला. चेतनचं कोणी नातेवाईक नव्हतं का? नाही. याच माहितीमुळे त्याच्या गडगंज संपत्तीचा मालक होणं आणि तोतया नाव मिळणं निशिकांतला सहज शक्य झालं. पण निशिकांतनं चेतन मेहताला रहस्य नष्ट करण्यासाठी ठार का नाही मारलं? कारण मला करोडपती बनायचं होतं. चेतनची विदेशात खाती आहेत, ती कुठे आहेत, त्याची सही कशी आहे हे समजण्यासाठी मी त्याला जिवंत ठेवला. निशिकांत चिडून म्हणत उठून उभा राहिला, पण इन्स्पेक्टर बरोबर आलेल्या हवालदारांनी त्याला पकडलं. मिस्टर निशिकांत, तुमचा खेळ संपलाय. तुम्ही बेराला संपवून त्याला ठार करून माझा तुमच्यावरचा संशय जास्त बळकट केला. मी तर तुम्हाला प्रथमदर्शनी तुम्ही तोतया आहात हे ओळखलं होतं. कशावरून? सेठ सत्यनारायणनं चेतनच्या केलेल्या वर्णनापेक्षा तुम्ही एकदम वेगळे दिसताय. आणि त्या बेरानं मला खरा चेतन मेहता हॉटेलच्या तळघरात असल्याची आणि तुम्ही व राजेंद्रच्या त्याच्याविरुद्ध केलेल्या षडयंत्राची माहिती दिली. या डॅडीमुळं सगळं झालंय. काय गरज होती तुम्हाला अमरकडे जायची? निशिकांत जीवाच्या आकांतानं ओरडत होता. अरे मी जीवाला घाबरून राजेंद्रच्या धमकीमुळे गेलो त्यांच्याकडे. सेठ सत्यनारायण म्हणाले. म्हणजे या हॉटेलच्या स्थापनेपासून खऱ्या चेतन मेहताला कोणी ओळखलंच नव्हतं? नाही, अपवाद फक्त त्या बेराचा. त्यालाही पैसे देऊन गप्प केलं होतं यांनी, पण बिचारा मालकाच्या म्हणजे चेतनच्या इमानाला जागला. एव्हाना हवालदारांनी खऱ्या चेतन मेहताला तळघरातून मुक्त करून वर आणलं होतं. गुड बाय मिस्टर सत्यनारायण, ताराबाई आणि मिस्टर निशिकांत. जा आता बिनभाड्याच्या खोलीत आराम करा. त्या षडयंत्री त्रिकुटाला उद्देशून अमर म्हणाला आणि निघाला तेव्हा खऱ्या चेतन मेहतानं त्याचे आभार मानले, त्याला एक नवीन जीवन दिल्याबद्दल. इन्स्पेक्टर दीपकनं नेहमीप्रमाणे अमरला त्याच्या मदतीबद्दल धन्यवाद दिले. अमर इन्स्पेक्टर दीपक आणि चेतनशी हस्तांदोलन करत निघाला. हॉटेलच्या बाहेर आला. त्यांनी निरभ्र आकाशाकडे बघितलं. आता कुठलंही वादळ येण्याची शक्यता नव्हती. श्रोते हो, गुन्हेगार कौन ही प्राध्यापक डॉक्टर आनंद भोसले यांची कथा तुम्ही ऐकलीत. कथा कशी वाटली कमेंटमध्ये जरूर लिहा. व्हिडिओ लाईक करा. मित्रपरिवारात नातेवाईकात ही कथा शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा काही उत्तम कथांसकट. तोपर्यंत नमस्कार मित्रो.